गेल्या जवळजवळ 2 तासापासून तुम्ही तुमच्या व्यथा जे भोगलंय, जे अंतकरणामधून आलंय, जे तुमच्या या 22 गावाच्या वाट्याला आलंय, ते इथे शब्दामध्ये मांडण्याचा तुम्ही प्रयत्न केलेला आहे. मी गेली 30-35 वर्ष या तालुक्यामध्ये फिरत असताना तुमच्या व्यथा एक चित्रफितीच्या माध्यमातून आणि एक गाण्याच्या माध्यमातून शब्दबद्ध करण्याचा प्रयत्न केलेला आहे की तुम्हाला तो उत्साह यावा. या गावांची करुण कहाणी ही सहज शेवटच्या मेंढ राखणाऱ्या माणसापर्यंत, मजुरापर्यंत सहजपणानं जावी या उद्देशानं एक आपल्याला स्फूर्तिगीत आणि एक पोवाडा या ठिकाणी तो 10 मिनिटाचा आहे, पहिल्यांदा ऐकू आणि त्यानंतर नियोजनाच्या बाबतीमध्ये मी आपल्याशी सविस्तरपणानं एक 10-15 मिनिटं चर्चा करेन. तर या ठिकाणी आपल्याला स्फूर्तिगीत पहिल्यांदा आणि त्यानंतर पोवाडा असा एक 10 ते 12 मिनिटाचा हा कार्यक्रम आहे. सर्वांनी पाहावा आणि त्यानंतर मी या ठिकाणी आपल्याला या नियोजनाच्या बाबतीमध्ये मार्गदर्शन करेन. धन्यवाद. एकीचा जागे रे, पाणी आणूया खेचून या 22 गावात, पाणी आणूया खेचून या 22 गावात. जसं पडलास निपचित तू होऊ नवीन घोरे, तू होऊ नवीन घोरे, तू होऊ नवीन घोरे. शेत शिवार तुझे करे पडलं या ओसारे, शेत शिवार तुझे करे पडलं या ओसारे. तुझ्या हक्काचं निरा देव धेर त्याचं पाणी गेले कुठे, जाऊ विचार तू सरकार कुठे गेलं रकानाले. बिनकामाचा आमदार परमुखाचा नामदार, त्यांच्या कोरड्या काळजासे कसा फुटल बाजार. शंभूदेवाच्या नावाने करू एकीचा जागे रे, करू एकीचा जागे रे, करू एकीचा जागे रे. पाणी आणूया खेचून या 22 गावात, पाणी आणूया खेचून या 22 गावात. आश्वासनाचा पाऊस उगवे हिरावे कुरेण, उगवे हिरावे कुरेण, उगवे हिरावे कुरेण. जवा जाती निवडणूक तुझ्या पदरात कुसळ, तुझ्या पदरात कुसळ, तुझ्या पदरात कुसळ. आता बदलूया गाडीत सांगे उत्तमराव जानके रे, सांगे उत्तमराव जानके रे, सांगे उत्तमराव जानके रे. शंभूदेवाच्या नावाने करू एकीचा जागे रे, करू एकीचा जागे रे, करू एकीचा जागे रे. पाणी आणूया खेचून या 22 गावात, पाणी आणूया खेचून या 22 गावात.
निर्धार उत्तम राम जानकर केली एकच निर्धार लढू लढाई यार पारे शेतकरू हिरवी गाणे लढू लढाई यार पारे शेतकरू हिरवी गाणे देवाच्या नावाने करू एकीचा जागर करू एकीचा जागर करू एकीचा जागर पाणी आणूया खेचून या 22 गावात पाणी आणूया खेचून या 22 गावात अभिनंदन संभूमा भवानी मातेला छत्रपती शिवाजी राजाला छत्रपती संभाजी राजाला राजमाता अहिल्यादेवीला शाहू फुले आंबेडकरांना नमन हे भूमाते राजीला दीदी नमन हे भूमाते राजीला दीदी नमन हे भूमाते राजीला दीदी पुष्कळाचा तालुक्याच्या पश्चिमेला शिखर शिंगणापूरचा डोंगर याच डोंगराच्या पायथ्याला असणाऱ्या 22 गावची ही करुण कहाणी शिंगणापूरचा महादेव समोर पाहत होता उजाडाचं माळरान तिला पाखरांना सुद्धा प्यायला पाण्याचा थेंब नाही माणसं जगत होती ती फक्त जगण्यासाठी पिढ्यान पिढ्या मानेवरती बसलेला दुष्काळ दुष्काळ आणि दुष्काळ पण ही माणसं संघर्षवान होती आणि आज सुद्धा आहे शेळमेंढ्या जगण्या साधन त्यात कुरण जायचं ऋण तत्व उन्हानं दिरहागी तत्व उन्हानं दिरहागी पोटासाठी किती बनवन पोटासाठी फिरे बनवन पटकनची जन्मा जन्म असे हे जीन दिरहागी असं हे जीन दिरहागी अब कसं शिकावं मुला मुला बाळांनी कायम बनवासे अब कायम बनवासे अव चिमणी तरसे एकटे मला कुठं शोधू घासे कुठं शोधू घासे कुठं शोधू घासे महाराष्ट्राच्या तरी कपारी लढला शिवराय सह्याद्रीच्या स्वातंत्र्याचा मूळ पाया खडला मराठी माणसाचा ऊर अभिमानानं भरून यावा असा भाव संताजी घोरपडे यांच्या 60,000 घोड दलाला ज्यांनी आपल्या पोटात सामावून घेतलं ती राजदरा संभा बाबा दरा भाग कोळी दरा वाघ दरा अस्वल दरा याच भूभागातील हिरवी भाग मांडकी कोथळे कारुंडे तसेच शिंगोर्णी बचेरी असा उत्तर दक्षिण डोंगर पाय
चाल क्षणाला मकाजीचा इतिहास घडला हो जी मकाजीचा इतिहास घडला हो जी मकाजीचा इतिहास घडला हो जी 350 वर्षापूर्वी ज्यांनी स्वराज्याचं रक्षण केलं ते टिकवलं अहो त्यांना मात्र देशाच्या स्वातंत्र्यानंतर पाणीही मिळालं नाही अहो शेती तर सोडच पण माणसांच्या आणि जनावरांच्याही पाण्याचे हाल सोसणारा हा भाग आणि इथली काटक कडकर संघर्षशील माणसं डगमगली नाही भल्या मोठ्या डोंगराची रांगे डोंगराची रंगे काळ्या खोल्या आणि माराने मतदागाला खोंडाची रासे मतदागाला खोंडाची रासे बोरी बाबाई सहेवने बोरी बाबाई सहेवने अशा मातीला हो झुंझुन अशा मातीला हो झुंझुन शेती केली अशी निर्माण शेती केली अशी निर्माण केलं जगण्याचं ते साधन नदीनी केलं जगण्याचं ते साधन नदीनी केलं जगण्याचं ते साधन नदीनी आमच्या 22 गावच्या शेती शिवाराला पाणी मिळेल या आशेनं उज्ज्वल भविष्याच्या स्वप्नात शेतकरी कष्टकरी इथला भूमिपुत्र दंड झाला आणि स्वप्न पाहू लागला गोकुळावते रेल गावाते पाणी मिळेल साऱ्या शिवाराचे डोळ्या पुढे धनाची रासे डोळ्या पुढे धान्याची रासे हिरवा चारा गुळा ढोराचे चांगलं शिक्षण मुला बाळाचे आनंदाच्या होत्या कुटुंबुल्या आनंदाच्या होत्या कुटुंबुल्या बळी राजाचे विरहादी बळी राजाचे विरहादी पोटाची भूक भागवण्याचा लढा लढवला भाकरीचा संघर्ष लढवला पण राजकीय कपटी आसमानी संकट उभं झालं इथं पाणीच येईना गाव साधला पायऱ्यानी गाव साधला रखरखत्या उन्हाच्या झळा रखरखत्या उन्हाच्या झळा करपला हमारा पोटात जगाव कमराव खेळना लेकरा बाळाची होई जाईना शाळा शिकाया पोर जाईना कुठं हाय विकास देवाना कुठं हाय विकास देवाना कुठं हाय विकास देवाना अहो डाव साधला त्या वैर्याने अहो डाव साधला त्या वैर्याने केला चुराडा स्वप्नांचा केला चुराडा स्वप्नांचा चोळा मोळा झाला स्वप्नांचा चोळा मोळा त्यात बळीराजा फसवला फोडा त्यात बळीराजा फसवला फोडा पोटात भुकेचा गोळा पोटात आगीचा गोळा पोटात भुकेचा गोळा पोटात आगीचा गोळा उघड महादेवात तुझा तिसरा आता भारी सगळे गोळा आता भारी सगळे गोळा आणि फिरवून बाणावरती पोळा पर मुलकाचे आमदार त्यांना नाही दिन घेणे तुमचे नाही दिन घेणे अहो दिले निवडून आपण त्यांना झाले बैमाने अहो दिले निवडून आपण त्यांना झाले बैमाने अहो झाले बैमाने जी अहो पुन्हा मावशीचं प्रेम तयाचे अहो पुन्हा मावशीचं प्रेम तयाचे विषारी तयांचा पाना विषारी आईचं प्रेम या भूमीवर मातेचं प्रेम या भूमीवर उत्तम रामचंद्र देई ललकारी उत्तम रामचंद्र देई ललकारी उत्तम रामचंद्र देई ललकारी तुमच्या न्यायासाठी तुमच्या हक्कासाठी तुमच्या न्यायासाठी तुमच्या
तो सज्ज झालाय. आलं नेतृत्व दमदारे. आलं नेतृत्व दमदार. नेता कर आपला आमदारे. उत्तम रावत जानकर. मर्दा उठ लढाया तयार. हाकत हो न समजदार. अगत्य बाजूला सारे. उत्तम राव पुढे आमदार. कबीर पाठिंबा करू निर्धार. जनशक्ती ही आपली जोरदार. सरकारी तिजोरीच भोरदार. सरकारी तिजोरीच भोरदार. शासनास दणका द्यायचा या. जानकर साहेबांचा हवाल देवी. जानकर साहेबांचा हवाल देवी. जानकर साहेबांचा हवाल देवी. छत्रपति शिवाजी महाराज की उत्तम राव जानकर साहब तुम आगे बढ़ो. हम तुम्हारे साथ है. उत्तम राव जानकर साहब तुम आगे बढ़ो. हम तुम्हारे साथ है. गेल्या जवळजवळ 2 तासापासून तुम्ही सगळे बसलेले आहात. पण काय हे 2 तास वाया जाणार नाहीत. या दुष्काळी पाणी आणण्यासाठी नक्कीच आपल्याला या माध्यमामधून लढायचं कसं, पोहोचायचं कसं आणि काय केल्यानंतर आपल्याला हे पाणी मिळणार आहे. प्रत्येक माणसाचा आयुष्यामध्ये एक ढाचा वेगळा असतो. म्हणजे प्रत्येक माणूस आयुष्यामध्ये वेगळ्या प्रकारे विचार करतो. तुम्ही इथं सगळ्या माणसांनी आपापल्या व्यथा अगदी काळीज करपून टाकणार तुमचं हे जीवन मी गेल्या 30 वर्षापासून पाहतोय. काही लोकांनी त्याच्यामध्ये राणे सर त्यांचे सहकारी असतील, त्यांच्या पद्धतीनं जीव तोडून जीव ओतून हे पाणी यावं. कोणाच्या तरी मनामध्ये हा आकंत येणं आणि सातत्यानं त्यावरती विचार करणं, लढणं, सातत्यानं एखादी गोष्ट जर आपण करत राहिलो तर त्या गोष्टीला कधी ना कधीतरी यश हे मिळावंच लागतं. मी माझ्या जीवनामध्ये अनेक प्रसंग असे पाहिलेले आहेत. मलाही वाटायचं की या गावचा सरपंच मी कधीतरी व्हावं, ते बदलून टाकावं, हे मी म्हणेल त्या पद्धतीने या गावाचं जे चुकीचं चाललंय ते सगळं बंद व्हावं. एक मनामध्ये उर्मी असते किंवा एक मनामध्ये एक वेगळं काहीतरी करण्याची जिद्द असते. माणसानं मनामध्ये ठरवलं, मस्त मी या गावचा नव्हतो, शिवाचा नव्हतो, माझं गाव धानोरी होतं, कुणी जवळचं नव्हतं, भावकी नव्हती, जात नव्हती, काहीच नव्हतं, पण मी ठरवलं की ते करायचं आहे. मित्रांनो, अशक्य जीवनामध्ये काहीही नसतं. आपल्या इच्छाशक्तीवरती आपण ठरवलं. मोदी तर कोण होते? काय फार मोठे 10,000 साखर कारखान्याचे मालक होते. अजून दुष्काळामधली काय अनेक माणसं असतील. फक्त इच्छाशक्ती हेच त्यांचं बळ, सामर्थ्य, आणि त्याच्याच जीवावरती ह्या लोकांनी हे म्हणजे वसंतदादापासून सगळी लोक बघा हे साम्राज्य त्यांनी उभं केलं. आपली इच्छाशक्ती नव्हती, आपण निश्चित पडलो होतो आणि बिनगोर पण होतो. जोपर्यंत आपण मागत नाही तोपर्यंत वरचेने हालचाल करायची आणि द्यायची काय कारण पण नाही. जोपर्यंत असं कुणीतरी लक्ष वेधत नाही तोपर्यंत तुमचं हक्काचं पाणी आहे का, तुमचं नाव टाकलंय का त्यावरती, तुमच्यासाठी धरण बांधलंय का, आणि एखाद्या धरणाचं पाणी 1980 पासून 2025 पर्यंत 45 वर्ष ही काय त्या राष्ट्रासाठी, राज्यासाठी, तिथल्या राज्यकर्त्यासाठी ही घोषणा व गोष्ट नक्कीच नाही.
एखादा विषय घेऊन त्या विषयानं आपण सातत्याने योगायोगाने मी आमदार झालो. आणि मग मी आमदार का झालो तुम्हालाही माहिती आहे. यातल्या सगळ्या 22 गावामधली मंडळी मी गेली 5 वर्ष झाले या दुष्काळी भागामधले तलाव जे पाझर तलाव आहेत त्याचे साठवण तलावामध्ये रूपांतर करणं, पण दुर्दैवानं 3 वर्ष पाऊसच पडला नाही. ना शिंगोर्णीच्या कोळेगावच्या तलावामध्ये पाणी आलं, ना शिंगोर्णीला आजही पाणी प्यायले. त्या बचेरीचे सरपंच सांगत होते की जवळजवळ रेड्याला 5 कोटी रुपये, भामला 5 कोटी रुपये, या गिरवीला त्या ठिकाणी कोथळे आपल्या गारवाडचे दोन्ही म्हणजे नाताचाही आणि इकडं बाकाळचा उंडीचाही आता पाचवडचा घ्यायचा आहे. बरेचसे असे सोळेवाडी असे सगळे तलाव आपण त्या ठिकाणी म्हणजे मी काय त्यावेळी पदावर होतो, काही विशिष्ट असा माझ्या हातामध्ये सहीचा अधिकार होता, पण इच्छाशक्ती होती आणि हे जवळून पाहिलं. आणि मग आमदार झाल्यानंतर काय काम करायचं तर हे एवढंच काम करायचं आहे संग्रामदादा, दुसरं आता काय काम आहे. आणि पाणी कशाने आणायचं आहे, पाणी आतापर्यंत त्याची जी योजना आहे, मी विधानसभेमध्ये प्रश्न विचारला, याची वस्तुस्थिती तरी माहिती करून घ्यावी, काय ह्या तलावाचं नेमकं चित्र आहे. तर आतापर्यंत म्हणले 1200 कोटी रुपये, म्हणजे धरणाला 600 आणि कॅनॉलला 600 एवढेच पैसे खर्च झाले. आणि मग लागणार आहेत किती ते विचारल्यानंतर त्यांनी तोंडी आणि लेखी उत्तर दिलं की तुम्हाला 2733 कोटी रुपये लागणार आहे. आणि मग पुढच्या वर्षीसाठी आम्हाला तरतूद किती केलेली आहे त्यावेळी त्यांनी सांगितलं की 247 कोटी रुपयाची तरतूद केली, म्हणजे लागणाऱ्या रकमेच्या 10% तरतूद केली. बरोबर आहे. मग तो कागद तुम्हाला सगळ्यांना दिलाय, तो विधानसभेच्या कामकाजाचा कागद आहे. जो प्रश्न मी विचारला त्यावरती डॉक्टर राधाकृष्ण विखे पाटलांनी त्याला उत्तर दिलेलं आहे. आणि मग असं पाणी कसं यायचं, कधी येणार. राजकारणात काय कोणी आश्वासन देत असते, फसवत असते, आज एक आला, उद्या एक येईल, परवा एक येईल, अजून 4 दिवसांनी एक येईल, तो काय धंदा असतो. पण पाणी कसं येईल हे झालं, हे फक्त गोरडवाडीच्या कोपऱ्यापर्यंत. अजून पुढच्या 16 गावं जी आहे त्याचा अजून समावेश नाही, पण समावेशाची प्रक्रिया चालू आहे. त्या ठिकाणी त्याची प्रक्रिया सुरू आहे. आणि मग मी बऱ्याचशा अधिकाऱ्यांना, सगळे कपोले साहेबापासून धुमाळपर्यंत, मंत्रालयामधल्या सेक्रेटरी कपूल साहेबापर्यंत सगळ्यांशी चर्चा केल्यानंतर की बाबा हे आमचं 100 किलोमीटरचं अंतर आहे, आमच्या शेतकऱ्यांना ठरवलं तर आम्ही मग तुम्ही हे करू शकत नाही का. गोशी खर्दो सारख्या प्रकल्पाला एका वर्षामध्ये 32 हजार कोटी रुपये तुम्ही देता आणि मग आम्हाला 2700 कोटी रुपये का देत नाही. मग नक्कीच आपण झोपलेलो होतो, आपल्यामध्ये तेवढी जागृती आली नाही, आपण मागितलं नाही, आपला हा आक्रोश मंत्रालयापर्यंत पोहोचला नाही. ज्या वेळेला तुम्ही मनापासून यामध्ये मागायला सुरुवात कराल म्हणून मी ठरवलेलं आहे. हे काम आव्हानात्मक आहे की शिंगोर्णीपर्यंतच्या या सगळ्या कामाचं म्हणजे या गावांच्या मंजुरीसह 100 दिवसामध्ये शिंगोर्णीपर्यंतच्या टेंडर, पुढं पाईप लहान होती ती तेवढी, जेवढी आता मोठ्या व्यासाची आहे 10 फुटाची आहे ती पुढं 5 फूट 4 फूट शिंगोर्णीपर्यंत 2 फूट 3 फूट 4 फूट अशा पद्धतीनं ती पुढं कमी होत येईल. आणि हे पाणी सरकार आपल्याला देऊ शकत नाही का, एकच टेंडर आपलं काढू शकत नाही का. आणि येणाऱ्या 2026 31 डिसेंबर 26 पूर्वी शिंगोर्णीच्या रानामध्ये पाणी येऊ शकणार नाही का, मी ठरवलं आणायचं आहे.
आणि मग कुणी असू द्या, म्हणजे आपण मनामध्ये एखादी गोष्ट ठरवली तर नक्कीच आपल्याला 100% तुम्ही मनामध्ये विचार करा की आपण मनामध्ये गोष्ट ठरवली तर त्याला यश हे मिळतच. म्हणून सोप्या पद्धतीचं पहिलं आंदोलन द्यायचं आहे. मी स्वतः दुःखी कष्टी झाल्याशिवाय, ते चटके खाल्ल्याशिवाय, पाय पोळल्याशिवाय, फोड आल्याशिवाय तुम्हाला त्याची तीव्रता, गरज ही कळणार नाही. मी अनेक खटे ठोके खाल्लेले आहेत आणि म्हणून पहिल्या टप्प्यामध्ये तुमच्यामध्ये जागृती करणं, ही योजना काय आहे आणि तुम्ही मागितलं तर मिळणार आहे, नाहीतर पुन्हा 10 वर्षापर्यंत मच्छिंद्रआबा आपण गेलो थोडं थोडं पैसे देत की 10 वर्षांनी या योजनेचा अर्थसंकल्प किंवा त्याचा खर्च आहे तो दुपटीनं होईल. पुन्हा 20 वर्ष जातील, ह्या गाव समावेशाला हे होईल. ज्या वेळेला आपण तालुक्यातली जनता उभं राहू त्यावेळेला सरकारला तेही लोकांना वाटेल ना की लोक आपल्या हातामधून जातील. निश्चितपणानं श्रेय त्यांना घेऊ द्या, श्रेयाचा लाभ तुम्हाला, पण पाणी आम्हाला, हे पण आमदार म्हणून या लढा उभा करणं आणि या लढ्याच्या निमित्तानं तुमची जी आर्त हाक आहे ती मंत्रालयापर्यंत पोहोचवणं, त्याचे 2-3 टप्पे मी केलेले आहेत की 23 ते 29 आपण हिपाई दौरा काढून महादेवास अभिषेक घालायचा, शक्ती मागायची. दुसरा टप्पा असा आहे 5 तारखेला किंवा 16 तारखेला जुलैच्या आपण शिंगुर्णी पासून ते कोथळ्यापर्यंत एक मानवी साखळी तयार करायची. तुम्हाला प्रत्येक गावाला 5-5 किलोमीटरचं कापड दिलं जाईल. समजा संख्या कमी, एका गावानं दुसऱ्या गावापर्यंत किंवा इकडं 2.5 किलोमीटर, तिकडं 2.5 किलोमीटर हे कापड जमिनीला लागू द्यायचं नाही. अगदी बाया पोरांसहित, लहान मुलासहित. मला 2 दिवसाचा एका दिवसामधले 2 तास सकाळी 10 ते 12 वर्ण हेलिकॉप्टर मधून वार्ताहर राहतील संपूर्ण महाराष्ट्रामध्ये, भारतामध्ये. त्याचं चित्र आपल्याला हे घेऊन जायचं आहे की ते हेलिकॉप्टर इथून कोथळ्यापासून निघेल आणि शिंगोर्णीपर्यंत पोहोचेल आणि पुन्हा माघारी रिटर्न येईल. आपली अर्थ हाक इथल्या इथं आपल्याला जागेवरती, घराभोवती ती दाहकता आपल्याला दाखवता येईल. जर सरकारनं 100 दिवसामध्ये हे टेंडर काढलं नाही तर मात्र माळशिरस ते मुंबई आपण पायी चालत जाऊ. नक्कीच हाल होतील, अडचणी येतील, पण जेवढे काय शक्य असतील तेवढे. त्याच्या अगोदर अधिवेशन आहे, त्या दृष्टीने मी विचार करतोय की या दुष्काळी गावामधील किमान एक 20-20 लोक, एक 500 लोकांना घेऊन त्या मंत्रालयामध्ये 1 दिवस त्याचा प्रवेश कसा मिळवायचा. अधिवेशन आहे त्या विधान भवनामध्ये. तुम्हाला त्या ठिकाणी आपला जो आतंक आहे, जे आपल्या अंतरंगामध्ये जो आक्रोश आहे तो त्या ठिकाणी आपण मांडण्याचा प्रयत्न करू. पण मला वाटत नाही फार वेळ लागेल. आपण एका ताकदीनं, लयबद्ध पद्धतीनं सगळ्यांनी एकत्र या ठिकाणी उभं राहिलो आणि तुमच्यातल्या या चित्रपतीच्या माध्यमातून जो बी मी इथं दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे, मी तुमच्याच या हाडामासाचा आहे, तुमच्याच रक्तातला आहे, याच संघर्ष चळवळीमधला आहे, याच दगडधोंड्यामध्ये काम केलेलं आहे. गेल्या 5 वर्षात प्रत्येक तलावावरती मी किमान 50-50 वेळा त्या ठिकाणी आलेलो आहे. आणि म्हणून आपण सगळेजण या निमित्तानं एकत्र आला. खूप वेळ जरी झाला असला तरी सुद्धा आपण याचं यश हे जिंकायचं आहे.
आणि फार वेळानं जिंकायचं नाही, याला 1.5 वर्षामध्ये शिंगोर्णीच्या मळामध्ये पाणी आलं पाहिजे. काय करायचंय? पाईपलाईन करायची आहे, टेंडर काढायचं आहे. 2च काम आहे. अगदी पाईपलाईन आम्ही सुद्धा करतो, टेंडर घेऊ दादा, तुम्हाला होत नसलं तर. पण हे पाणी कोणत्याही परिस्थितीमध्ये आणायचं आहे. आणि हा एक संकल्प, जिद्द मनामध्ये. मग माणसं किती असतील सोडून देऊ, पण लढू. मी आमदार आहे, मी 3 लाख लोकांचा प्रतिनिधी आहे. त्यामुळे मी एकटाही गेलो तरी तीच ताकद आहे. तुम्ही सोबत असाल तर तुमचे गरपलेले चेहरे, हे गेल्या अनेक पिढ्यानपिढ्या तुमच्यावरती होणारा, या दुष्काळी भागावरती होणारा अन्याय त्या ठिकाणी त्यांना दिसेल. आणि म्हणून संख्येला मूल्य नाही, संख्या कमी जास्त असू द्या, आपण एक जरी आंदोलन या मानवी साखळीचं यशस्वी केलं तर सरकारला हादरवायला त्या ठिकाणी माझ्याकडे अनेक प्रकारचे बॉम्बगोळे आहेत, तोफा आहेत, अनेक बारूद आहेत. मी ते कसं न्यायचं, कसं पोचवायचं, काय करायचं, सरकारच्या खुर्ची खाली बॉम्ब कसा लावायचा, त्याचं सगळं साहित्य माझ्याकडं. हे आता ट्रेलर झाला, तर खरा दारुगोळा खिशात आहे. तो आता ज्या त्या वेळेला जी ती बॉम्ब वापरायचा असतो, सगळे या ठिकाणी सांगायचं नसतं, पण पाणी मिळवायचं आणि ते मिळवण्यासाठी आपण कामाला लागायचं. आपण सगळ्यांनी एक जीवानं त्यामध्ये उतरू. पक्ष, पार्ट्या, हे काय निवडणूक आलं की, माझं तर म्हणणं आहे, तुम्ही या दुष्काळी भागातल्या माणसाने ग्रामपंचायत, जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकाच लढू नका. नाही, सरकार आता नाहीतरी 2-2 वर्ष कुठे आहेत निवडणुका, 3-3 वर्ष जिल्हा परिषद नाही, एखादं वर्ष निवडणुका नसल्या तरी काय फरक पडतोय? आता काय गाव कुठं गेलंय का समजा नाही निवडणूक झाली म्हणून? नाही, त्यामुळं काय होतंय, त्याला दुष्काळी भागामध्ये खूप म्हणजे प्रगतीसाठी नाही, एखाद्याच्या जिरवायसाठी, त्याची पार्टी पराभूत करण्यासाठी म्हणून सगळे एकत्र येतात. आणि असंच सगळ्या गावामध्ये, बागायती भागामध्ये, आता दानोर सारख्या गाव, तांदळवाडी, 25 वर्ष झालं. माग सुखदेव आप्पा होते, 25 वर्ष तेच सरपंच. आमच्या दानोर गावामध्ये 25 वर्ष रायाप्पा शेजारी एकच सरपंच. त्यानंतर आमचे देवकाते, ते 15 वर्ष एकच सरपंच. म्हणजे इथं काम लोकांना संपतच नाही. फवारा मारेपर्यंत द्राक्ष खोडायचे, द्राक्ष आल्यापासून पाणी बघायचंय, नळी फुटल्यापासून बाजारात न्यायचंय, पाटापासून काम आहे. दुष्काळी भागामधल्या माणसाला काम नाही. ही शक्ती आपण पाणी आणण्यासाठी वापरू. आणि आल्यानंतर मग तुम्हाला इलेक्शन काय खेळायचं ते खेळा. संग्रामदादांनी जे सांगितलं, आता कितीतरी जिल्हा परिषदेचे सदस्य, मी पंचायत समितीचा त्या भागात सदस्य होतो. म्हणजे आपल्याला पाणी आणण्यासाठी पंचायत समिती असली किंवा ग्रामपंचायतच असली, सरपंच असलो, म्हणजे फार मोठं काय मिळतंय असं नाही. हे निवडणुकीनं काय होतं, आपल्यामध्ये दुश्मनी होते, पार्ट्या पडतात, पक्ष असतात, वेगवेगळ्या पुढाऱ्यांचे वेगवेगळे स्वार्थ असतात. तुम्ही सगळी पुढारी मंडळी या ठिकाणी आहे. एखादं वर्ष नाही लढवायचं, पाणी आणूनच लढवायचं, असा बी लढा उभा करू. काय अनेक दिवस, कितीतरी 10-15 जिल्हा परिषद सदस्य, अनेक निवडणुका आल्या. काय गावात तर 6 महिन्याला 3 महिन्याला सरपंच होतो म्हणून काय गावाचं सोन्याचा कळस बांधतोय का नेरादेवदरचं पाणी आणतोय, काय करतोय? काय भानगडी चालू असते त्या. म्हणून माझं म्हणणं आहे की दुष्काळी भागातल्या माणसानं निवडणूक म्हणजे ठरवा तुम्ही, किमान ग्रामपंचायत तरी निवडणुकीचं हे करू नका. अरे जिल्हा परिषद केलं तर अजून चांगलं, की पाणी आल्याशिवाय निवडणूकच लढायची नाही. फायदा आहे का तोटा आहे? आणि एकदा का मनाने ठरवलं की जगामध्ये अशक्य असं काहीच नसतं. निवडणुका कशासाठी म्हणतोय की आपल्यामध्ये दुही निर्माण होते, फूट निर्माण होते, आपला एक जीवन आपण एकत्र येत नाही आणि त्यामुळं आपलं प्रचंड नुकसान होतं. आणि त्याचा परिणाम
ही 45 वर्ष आपली गेली, बरोबर आहे. तुमच्या निवडणुका तर चालूच आहेत ना, तुमचं बंद कुठं आहे होय दादा? ह्याची पाडली पुढच्या वेळेला त्याची पाडायची आहे, त्याची पाडली त्याच्या पुढच्या वर्षी ह्याची जिरवायची आहे, हे चालूच आहे ना. हे गणित थांबत नाही. आणि म्हणून फार वेळ न घेता या ठिकाणी आपल्याला अल्पोपहाराची सोय केलेली आहे. अजून एक गाणं आहे, पण आता वेळ खूप झाला. पुन्हा ते युट्यूबला बघा. ह्याच्यामध्ये सामर्थ्य भरलेलं आहे, तुमचं दैन्य भरलेलं आहे. तुमच्या मनामधली जी आग आहे ती बाहेर टाकण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि मी सुद्धा या डोंगर दऱ्यामधून याच खडकाळ अनेक चढ उतार पाहिलेले आहेत, अनेक पूर पाहिलेले आहेत, अनेक संकट पाहिलेले आहेत, झेललेलं आहे. तर त्या दृष्टीनं ही काय फार मोठी लढाई नाही. एक आमदार म्हणून खूप काय त्याला महत्व असतं, ताकद असते, त्याचा वापर कसा करतो. आणि गेल्या 30-35 वर्षामध्ये माझ्या संघर्षामध्ये जे मला मिळालेलं आहे ते सगळं आपण पणाला लावू आणि हे पाणी आणू. हे पाणी आणणं हीच पुन्हा मी आता 59 वर्षाचा आहे, पुन्हा 5 वर्षानं 64 वर्षाचा होईना. तर माझ्यासाठी मला काय जगायचं आहे ना, पुन्हा काय फार हे होणार नाही. आणि म्हणून हे पाणी आणण्यासाठी आपण सगळी शक्ती पणाला लावू. माझंही ते काम आहे. मलाही एक लोकप्रतिनिधी म्हणून या तालुक्यामध्ये हा लागलेला डाग हा पुसायचा आहे आणि तो तुमच्या सगळ्यांच्या सामर्थ्यानं पुसूया, एकजीव होऊन लढूया, एकत्रित येऊया. यातल्या दुष्काळी भागातल्या 20% लोकांनी तुम्ही सोबत राहा. मी चित्र पालटवून दाखवतो. आज जरी युद्धाचं चित्र त्यांच्या बाजूनं दिसत असलं तरी उद्याचं चित्र हे आपल्या बाजूला असेल एवढं तुम्हाला ठामपणानं सांगतो. आणि